उंट आणि कोल्हा. एकदा एका जंगलात उंट आणि कोल्हा राहत होते. ते इकडे तिकडे अन्न शोधत होते. त्यांना ऊस खाण्याची खूप आवड होती आणि ते ऊस खाण्यासाठी जंगलातून निघाले. ऊसाच्या मळ्यामध्ये पोचण्यासाठी ते जंगलातून फिरत फिरत जात होते. वाटेमध्ये जात असताना त्या ठिकाणी त्यांना एक नदी लागत होती आणि नदी ओलांडून त्यांना त्या ऊसाच्या शेताकडे जायचे होते. दोघेही जंगलातून नदीकाठी आले. नदीकाठी आल्यानंतर कोल्ह्याला पोहता येत नव्हते. उंट म्हणाला, तू माझ्या पाठीवर बस, मी तुला नदीच्या पलीकडे नेतो. कोल्हा पाठीवर बसला आणि नदीच्या पलीकडे गेला. दोघे मिळून ऊसाच्या शेतात पोचले आणि ऊसाच्या शेतात पोचल्यानंतर ते दोघे मिळून आनंदाने ऊस खाऊ लागले. परंतु कोल्ह्याचे पोट लहान होते. त्याचे पोट लवकर भरले आणि त्याला कोल्हे कुईची त्या ठिकाणी आठवण झाली आणि तो कोल्हे कुई करत होता. त्याच्या आवाजाने शेतकरी आला आणि शेतकऱ्याने येऊन कोल्हा पळाला आणि उंटाला मात्र त्या ठिकाणी मार खावा लागला. कोल्हा त्या ठिकाणी जोरात पळत खूप दूर गेला आणि नदीच्या काठावर जाऊन बसला. उंट हळूहळू मार खाल्लेला होता, त्यामुळे सावकाश पळत पळत तो नदीच्या काठावर आला. उंटाने ठरवले की कोल्ह्याला अद्दल घडवायची. आता नदी ओलांडायची होती. उंट नदीमध्ये गेला आणि कोल्हा त्याच्या पाठीवर बसला आणि बसल्यानंतर उंट म्हणाला की मला आता पाण्यात लोळावेसे वाटत आहे. असं म्हणून तो कोल्हा पाठीवरून याच्या घसरला आणि नदीत वाहून गेला. तर अशा पद्धतीने ही गोष्ट संपली. तात्पर्य काय आहे, तर आपण सर्वांशी चांगले वागले पाहिजे, कारण आपण जे करतो ते आपल्याला तसेच परत भेटत असते.